नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये काव्या आणि नंदिनी ह्या रम्यावर धावूनच येतात की रम्याने जे सर्व केलेलं आहे ह्या पण्यामध्ये मात्र पपईचा ज्यूस इनेच मिक्स केलेला आहे। रम्या आता कावरी बावरी होते, गोंधळून जाते, तर काव्या तिच्या अंगावर धावून येत विचारते की काय झालं, घाबरलीस का रम्या, तुला भीती वाटते का? तेव्हा आता रम्या आपला हात आहे तर तो पदरामध्ये गुंडाळून घेत असते, तिच्या हाताचा थरथर काप होत असतो आणि तेव्हा ते आपल्या मनात म्हणत असते की खरंच मी किती मूर्ख आहे। पपईचा ज्यूस मात्र बाटलीतून मी पातेल्यात ओतला आणि बॉटल मात्र तेथेच ठेवली, बॉटल कशी तिथे विसरलेली असेल। आणि तेवढ्यात मानिनी मात्र आता ती बॉटल घेऊन बाहेर येते आणि नंदिनीच्या हातामध्ये ती बॉटल देत म्हणते की नंदिनी बघ, हिला पपईचा वास येतो की काय। तेव्हा मात्र आता रम्या खूपच घाबरलेली असते। नंदिनी बॉटलचा वास घेते आणि नंदिनी वास घेऊन ती बॉटल आता काव्याकडे देते आणि काव्याला म्हणते की बघ। तेव्हा काव्या मात्र आता त्याच्यात असणारं पाणी आहे ती आपल्या हातावर ओतून पाहते, कारण ती बॉटल कोणीतरी आता धुवून ठेवलेली असते। नक्की हे काम आता विजयने केलं असेल बहुतेक। आणि आता जेव्हा त्यातून पाणी पडते तर विजय लगेच उठतो आणि म्हणतो की बघू बघू काय आहे त्यात। रम्या आता विजयकडे बघत असते आणि आता हे झालंच कसं असं रम्याला तर धक्काच बसतो, कारण तिने बॉटल आहे तर ती न धुता तेथेच ठेवलेली असते। मग आता ही बॉटल धुवून त्यामध्ये पाणी असं कसे, नक्की हा प्रश्न तर रम्याला सुद्धा पडतो। विजय मात्र ती बॉटल आता काव्याच्या हातातून घेतो तेव्हा विजय लगेच म्हणतो की यामध्ये तर पाणी आहे आणि काय ग रम्या, तू पाणी भरायला गेली होती का किचन मध्ये, असं मुद्दाम विचारतो। आता रम्या आता खोटच बोलते। रम्या म्हणते की हो, तेच तर सांगत होते मी यांना, मी पाणी भरण्यासाठी किचन मध्ये गेले होते, पण तेवढ्यात मला एक फोन आला होता, फोनवर बोलत बोलत मात्र मी तशीच बाहेर गेले, ती बॉटल मात्र माझ्याकडून किचन मध्ये तशीच राहिली। तेव्हा लगेच आता विजय म्हणतो की बघा, नक्की पाण्याची बॉटल आहे ती। तेव्हा वसुआत्या लगेच म्हणते की ऐकलत ना, लबाड आशाचं बोलणं तुम्ही ऐकता आणि तिघी मिळून मात्र माझ्या रम्यावर आरोप करतात का? आणि आशाच्या अंगावर धावून येते आणि काय ग तुझी हिंमतच कशी झाली ग? तेव्हा आता मानिनी पुढे येते आणि मानिनी म्हणते की आजपर्यंत मात्र तुम्ही आणि रम्याने या घरामध्ये भरपूर दिवे लावलेले आहेत, भरपूर प्रकाश त्याचा पडलेला आहे, अगदी डोळे सुद्धा दिपलेले आहेत आणि आता तर काय दोघीमध्ये तिसरा आलेला आहे, म्हणजे सगळंच काही विसरा अशी गत आमची झालेली आहे। तर आता विजय लगेच हसून म्हणतो की तुम्ही माझ्याबद्दल बोलतात का? त्यावरती नंदिनी म्हणते की हो बरोबर बोलतात आई, आणि हे बघा आत्या, आजपर्यंत मात्र रम्याने काही कमी कारस्थान केलेली नाहीत, काही तर कारस्थान अगदी ताजी आहेत, त्यामुळे मात्र तिच्यावर संशय येणं हे साहजिकच आहे। पुण्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स केलेला होता, मग याचा अर्थ घरामध्ये कोणीतरी पपईचा ज्यूस केलेलाच आहे। घरामध्ये पपई तर नव्हती पण घरामध्ये पपईची बी सापडली, याचा अर्थ मात्र घरामध्ये ज्यूस केलेला आहे, हा बाहेरून आणलेला ज्यूस नाही। पपई कोणी आणली आणि कुठून आली याची उत्तर जर शोधली तर आता घरामध्ये पपईचा ज्यूस कोणी केला सगळ्याची उत्तरे मात्र आपोआप मिळतील आई। तेवढ्यात मानिनीला मात्र आता विजय काहीतरी लपून नेत होता हे सर्व आठवते आणि तिने विजयरावांना आवाज सुद्धा दिलेला असतो, परंतु विजयराव मात्र आता आशाशी बोलत असताना तोपर्यंत लगेच रूम मध्ये पळत धावतच निघून जातो। सर्व आता मानिनीला आठवते आणि ती विजयरावांना विचारते की विजयराव, अशी जेव्हा तुम्ही वर जात होते तेव्हा तुमच्या हातामध्ये काहीतरी होतं। तेव्हा रम्या लगेच आता मध्ये बोलायला सुरुवात करते की बास करा, आता आमच्यावर तर आरोप करून झालेले आहेत, मग आता विजयरावांना सुद्धा तुम्ही सोडणार नाहीत का? त्यांच्यावर सुद्धा आरोप होणार आहेत का? तेव्हा आता विजय लगेच पुढे येतो आणि म्हणतो की तुम्हाला माझ्यावर संशय आहे तर तुम्ही एक काम करा, माझी खोली तपासा, जर सापडायचं असेल तर सापडेल काहीतरी, आणि चला आई तुम्ही सुद्धा चला, मानिनी तुम्ही सुद्धा चला। तेव्हा वसुआत्या म्हणते की हो चल ना मानिनी, आणि विजय लगेच आता मानिनीला म्हणतो की या चला चला लवकर चला। वसुआत्या आणि विजय मात्र एकमेकांकडे बघून हसतात आणि विजय मात्र मानिनीला आणि वसुआत्याला आपल्या रूम मध्ये घेऊन येतो। मानिनीला म्हणतो की बघा माझी सगळी रूम चेक करा। तेव्हा आता मानिनी सगळीकडे पाहत असते, नक्की आता पपई कुठे दिसते की काय, काही पपई बद्दल सापडते की काय। विजय आता हातवारे खुनून आता वसुआत्याला डन असं म्हणतोय आणि इकडे तिकडे बघत असते तर विजय म्हणतो की थांबा मी दाखवितो तुम्हाला। तेव्हा आता ती कपाट वगैरे आहे तर तो उचकून दाखवत असतो। मानिनी आता इकडे तिकडे डोकावून बघते, तेव्हा आता इकडे बाहेर रम्या आता मनामध्ये विचार करत आहे की मगाशी त्या बॉटल मध्ये ज्यूस तर होता, परंतु आता त्या बॉटल मध्ये ज्यूस कसा नसेल, ती बॉटल कोणी धुतली असेल। त्यानंतर बिचारी आशा रडत असते, ती नंदिनी आणि काव्याला म्हणते की हे बघा ताई आणि वहिनी, खरंच मी काही केलेलं नाही। त्यावरती नंदिनी आशाला समजावते, हे बघा आशाताई तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा। काव्या म्हणते की हे बघा आम्हाला माहिती आहे की वहिनी तुम्ही काही केलेलं नाही म्हणून, रम्याकडे बघत म्हणते की आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की हे सर्व कोणी केलं ते। तेव्हा आता रम्या रागानेच म्हणते की काव्या कशाला तनतन करतेस ग, जरा शांत राहा, पोटामध्ये बाळ आहे ना तुझ्या, त्याची जरा काळजी घे, आणि तसंही मी काही केलेलं नाही सिद्ध झालेलं आहे आता। आणि हे बघ मगाशी बॉटल मधून काय निघालं तर पाणी, त्या
त्यावरती आता नंदिनी म्हणते की रम्या, अगं पाणी तर तुझ्या डोळ्यातून येणार आहे, खरं काय आहे ते सिद्ध होईल तेव्हा. खोलीमध्ये फक्त आणि फक्त पपईची बी मिळून दे, मी तुला अशी तशी नाही सोडणार. तेव्हा आता काव्य सुद्धा रागाने म्हणते की नाही, मी तुला पपई सारखं सोडली तर मी सुद्धा माझं नाव काव्य नाही लावणार, काव्य पार्थ देशमुख. त्यानंतर मानिनी मात्र आतमध्ये रूम मध्ये शोधत असते आणि तेवढ्यात विजयचं लक्ष आता खाली पपईची एक बी पडलेली आहे त्याकडे जातं. तो लगेच आता वसू आत्याला खुणावतो. वसू आत्या लगेच आता हळूच त्या पपईच्या बी तेथे येते आणि त्यावर पाय देऊन उभी राहते आणि एकमेकांना दोघेही इशारे करत असतात. तेवढ्यात मालिनीचं लक्ष जातं. मालिनी विचारते की काय झालं, तुम्ही दोघे एकमेकांना असे इशारे का करतात. तेव्हा आता विजय म्हणतो की काय इशारे. लगेच तो वसू आत्याजवळ हसतच येतो आणि काय कसले इशारे, हसतच विचारतो की झाली खोलीची झडती घेऊन झाली का. आणि ती पपईची बी बरोबर आता ह्या वसू आत्याच्या चप्पलमध्ये चिटकलेली असते. विजय पुढे म्हणतो की सापडलं का काही. आणि हे बघा आता वसू आत्याला म्हणतो की आई, मी आता आशाच्या खोलीची झडती घ्या एकदा. तेव्हा आता वसू आत्या म्हणते की हो घेतली तर पाहिजेलच. तेव्हा आता मानिनी विचारते की काय त्याची काय गरज आहे बरं. तेव्हा वसू आत्या म्हणते की तिची अब्रू आमच्या अब्रूपेक्षा जास्त मोठी आहे का. हे बघ मानिनी ती साधी मोलकरीण आहे आणि मान मात्र मोलकरणीपेक्षाही जास्त, आणि तुला जास्त फुसतील आहे, कळले ना तुला आता हे सर्व. त्यावरती आता लगेच ही मानिनी म्हणते की वसू आत्या प्लीज, आता प्रश्न कोणाचा आहे की माझ्या सुनांच्या बाळांचा आहे, त्यांच्या तब्येतीचा आहे. तेव्हा आता लगेच हा विजय म्हणतो की करेक्ट, म्हणूनच मी म्हणतो की चौकशी तर झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या तब्येतीचं काय बरं. त्या दिवशी तुमच्या सांगण्यावरून मात्र आशाने मात्र सडलेल्या कलिंगडाचा ज्यूस आम्हाला पाजलेला आहे, तेव्हा आम्ही काही इश्यू केला का आणि आमच्या तब्येतीचा कोणी विचार केला का, आमची पोट बिघडली की काय, काही झाले की काय. सुद्धा खोलीची झडती झालीच पाहिजे आणि सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, होऊनच जाऊन द्या लेडीज फर्स्ट. तेव्हा लगेच आता वसू आत्या घाईघाईने आशाच्या रूम मध्ये येते. मानिनी मात्र आता वसू आत्याला म्हणत असते की हे बघा आशाला रूम मध्ये येऊन द्या, त्यांना विचारून द्या. परंतु वसू आत्या ऐकायला काही तयारच नसते. आता आशाच्या रूमची आता मुद्दामच झडती घेत असते आणि सगळं सामान इकडे तिकडे विखरून देत असते. हे बघा आशा इथे नसताना मात्र तिच्या खोली शोधणं हे चुकीचं आहे, तिच्या खोलीमध्ये घुसणं. तेव्हा लगेच आता ह्या विजयने काय केलेलं असतं की आशाच्या रूम मध्ये जेथे डस्टबिन आहे तर त्या डस्टबिन मध्ये आता ही पपईची साल आणि बिया टाकलेले असतात. तेवढ्यात आता वसू आत्या उचलते आणि म्हणते की सापडला, शेवटी पुरावा तर सापडला. किंवा आता मानिनी म्हणते की काय काय बोलतात तर. वसू आत्या म्हणते की बघ तुझ्या डोळ्यांनीच बघ. तेवढ्यात त्या पॉकेट मधील जे काही पपईची साल वगैरे ह्या विजयने ठेवलेली आहे तर वसू आत्या लगेच खाली ओतून देते, बाहेर सगळ्यांच्या समोर आणून ते दाखवते आणि म्हणते की काय आहे हे बघा, तुमच्या समोर पुरावा आहे. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तुमच्या आशाने मात्र पपईचा ज्यूस केलेला नाही, हो की नाही. ही पपईची साल मात्र आशाच्या रूम मध्ये कशी काय, बोला ना आता. तेव्हा लगेच आता नंदिनी म्हणते की आशाताई मला या बाबतीत काही माहिती आहे का. आशाताई बिचारे रडत असतात कारण त्यांनी काही केलेलंच नसतं. ते म्हणतात की हे बघा वहिनी, मी खरं सांगते, मला खरंच याबद्दल काही माहिती नाही. आता लगेच ही वसू आत्या म्हणते की हो अगं तू तर एकदम धुतल्या तांदळासारखी मोलकरीण आहेस ग, माहिती नाही म्हणते. तिच्यामुळेच मात्र तुम्ही रम्यावर खोटा आळ घेतलेला आहे, त्यामुळे आता कितीही काही झालं तर मी मात्र हिला नाही सोडणार. तिला कसं बोलतं करायचं हे मला बरोबर माहिती आहे. थांबच आता म्हणून लगेच वसू आत्या आपल्या पायातील चप्पल काढते आणि आता ह्या आशावर लगेच ती चप्पल मारायला धावते. चप्पल आता वर केलेली असते. तू काव्याने मात्र आता वसू आत्याच्या चप्पलला ती बी आहे, ती पपईची बी पाहिलेली असते. काव्या लगेच आता जो काही वसू आत्याचा हात उगारलेला आहे तर तो हात आता लगेच धरते आणि त्या चप्पलला मात्र ती पपईची बी जी चिटकलेली आहे ना ती दाखवते. ती वसू आत्याकडे पाहतच असते आणि आता काव्या म्हणते की मला एक गोष्ट सांगा, पपईची साल आहे तर ती तुम्हाला आशाताईंच्या रूम मध्ये सापडली, आत्याबाई पपईची बी आहे तर ती तुमच्या चप्पलला कशी लागली हो. ती चप्पल मात्र ती आता वसू आत्याकडे दाखवते आणि हे बघा पपईची साल मात्र आशाताईंच्या रूम मध्ये असतील, परंतु पपईची बी मात्र तुमच्या चप्पलला कशी. आता सांगा की खरा गुन्हेगार कोण आहे बरं. तेवढ्यात पार्थ आणि जीवा घरी येतात आणि हे सर्व जे काही सुरू आहे तर ते बघतात. आता विजय लगेच म्हणतो की आले, ते दोघे सुद्धा आले. तेव्हा आता पार्थ आणि जीवा पाहत असतात की नक्की हे सर्व काय सुरू आहे. सगळेजण आता त्या दोघांकडे बघतात. तेव्हा आता जीवा विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा आता पार्थ विचारतो की काय झालं तर मानिनी म्हणते की काही नाही आणि हे बघा तुम्ही दमून आला असाल, हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला वाढते. तेव्हा मात्र आता पार्थ काव्याला खुणावतो की काय झाले. जीवा नंदिनीला खुणावतो की काय झाले. आता मानिनी म्हणते की चला चला आता बाहेर आतमध्ये चला. तेव्हा आता सगळेजण आत जातात तर रम्या खुशत म्हणते की बघितलंस का विषय कुठून कुठे गेला. मला एक गोष्ट कळत नाही की त्या बॉटल मध्ये ज्यूस होता तर पाणी कुठून आले. तेव्हा आता विजय म्हणतो की ती बॉटल आहे तर ती मी धुतली होती. तेव्हा आता वसू आत्या तोंडाला हातच लावते आणि बरं झालं आज विजयमुळे वाचलो असं आता त्यांच्या लक्ष देते आणि विजयने हे सर्व मॅनेज कसं केले ते त्याबद्दल तो आता त्या दोघींना सांगतो. त्यावेळेस तो आता पाणी पिण्यासाठी ह्या किचन मध्ये आलेला असतो. तेव्हा त्याला ती पाण्याची बॉटल तेथे दिसते आणि त्यामध्ये पपईच्या ज्यूसचा पूर्णपणे वास येत असतो. घाईने
त्याने ती पाण्याची बॉटल आहे तर ती देते, ती धुतलेली असते आणि त्यामध्ये पाणी आता आहे असं दाखवलेलं असतं. तेव्हा आता म्हणजे विजय म्हणतो की माझ्या लक्षात आलं, नशीब आपलं की ती बॉटल तू तेथे विसरलेली आहे आणि तेव्हा ती बॉटल मी पाण्याने धुतली. आणि हे बघ रम्या, पुढच्या वेळेस मात्र तू असं विसरू नकोस. रम्या आता डोक्याला हात लावते. तेव्हा आता वसुआत्या म्हणते की मला एक गोष्ट लक्षात आली नाही की पपईची साल आहे तर ती आशाच्या रूम मध्ये गेली कशी. तेव्हा आता विजय म्हणतो की हे सर्व मीच मॅनेज केलेलं आहे. तेव्हा वसुआत्या आणि रम्या खुश होत हसत असतात. हे सगळं काय झाल्यानंतर आता रम्याला खूपच हसू येते, परंतु विजय म्हणतो की हे पुढच्या वेळेस असं व्हायला नको. त्यावरती रम्या म्हणते की पुढच्या वेळेस असं व्हायला नको म्हणजे तू असेल ना मला सावरून घेण्यासाठी वाचवायला. तेव्हा आता विजय हा वसुआत्याला खुणावतो. वसुआत्या आणि रम्या आता एकमेकींच्या हातामध्ये हात देत खूपच खुश होतात आणि रम्या म्हणते की आज तर आपण जिंकलोच आणि दोघे आता खुश होत रूम मध्ये जातात. तर विजय आता हसत असतो. विजय मात्र आता कोणाला तरी फोन करतो आणि म्हणतो की काव्याचा जो काही मिस कॅरेजचा पहिला प्रयोग आहे, प्लॅन फसलेला आहे, आता हे सर्व नाही होऊ शकत, सॉरी असं तो फोनवर बोलतोय. आणि नाही तरी सुद्धा मी हार नाही मानणार आणि पुढचा वार मात्र वाया नाही जाणार असे बोलून तो आता फोन ठेवतोय. त्यानंतर रात्री आता जेवण वगैरे झाल्यानंतर नंदिनी रूम मध्ये येते आणि आता जीवाच्या हातामध्ये नॅपकिन वगैरे देते. जीवा खुश होत म्हणतो की नक्की तुझ्या सर्व काही लक्षात असतं. आता त्यानंतर जीवा विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, मगाशी नक्की काय झालं होतं, मी पुन्हा काही कांड वगैरे केले की काय. आता नंदिनी म्हणते की नाही ते, आणि अच्छा म्हणजे खाली काय झालं हे जास्त ऐकणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तर डॉक्टरांकडे गेले होते, डॉक्टर काय म्हणालेत हे तुम्ही नाही विचारलं, ते तुमच्यासाठी महत्वाचं नाही का. त्यावरती जीवा म्हणतो की आय एम सो सॉरी बरं का, आणि मला सांग बरं काय म्हणाले डॉक्टर, ते बाळ काही लवकर येण्याचे चान्सेस आहेत का. जीवाला फारच घाई झालेली असते. तर असं ऐकलेलं आहे की काही बायकांची डिलिव्हरी खूप अगोदर सुद्धा होते. आता नंदिनी हसते आणि म्हणते की हो जीवा, इतका उत्साह बरा नाही. आणि हे बघा प्रत्येक गोष्टीची निसर्गाने एक वेळ ठरवून दिलेली आहे, त्यामुळे जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा वेळ लागून द्या. तेव्हा आता जीवा म्हणतो की खरंच मला नाही राहावत असं. ते दुपट्यामध्ये गुंडाळलेलं आणि पिटुकल्या डोळ्यांनी मात्र असं जग बघणार, कधी आपलं बाळ एकदा हातात येईल असं झालेलं आहे. तर बघ ना अगं माझ्या समोर तरी सुद्धा सगळं काही बाळाच्याच गोष्टी घडून येतात. आज मात्र तुला माहिती आहे का माझ्याकडे मात्र एक पाळणा घर इन्व्हिट करण्यासाठी आलेला आहे. मी पीपीडी रेडी केलेली आहे. लवकरच मात्र आता मी तेथे जाऊन माझ्या पद्धतीने ती पाळणा घर डेकोरेट करणार आहे. तर आणि आता पाळणा घर म्हटल्यानंतर आता लगेच नंदिनीचा चेहरा मात्र पडतो. तेव्हा आता नंदिनी म्हणजे चेहरा आता तिचा पडलेला दिसतो. तेव्हा जीवा विचारतो की काय झालं. त्यावरती नंदिनी म्हणते की पाळणा घर, त्यावरून मात्र आपण सोडवलेली पाळणा घराची केस मला आठवली. आपण मुलांना सोडवलं परंतु तो मास्तर मात्र काही केले आपल्या हाती लागलेला नाही. तेव्हा जीवा म्हणतो की त्या बाईला मात्र डिग्री दिली परंतु तिने सुद्धा तोंड नाही उघडलं, ती असं म्हणाली. तेव्हा आता नंदिनी विचारते की काय झालं. त्यावरती जीवा म्हणतो की काही नाही. आणि तुम्ही गप्प का बसलात, काय झालं. त्यावरती आता जीवा म्हणतो की काही नाही प्लीज सोड ना. आणि हे बघा असं कसं सांगा बरं. त्यावरती जीवा म्हणतो की नको अगं कशाला उगाच मागच्या गोष्टी काढायच्या. तेव्हा नंदिनी मात्र आता आपल्या बाळाची शपथ घालते आणि म्हणते की जे खरं आहे ते लवकरात लवकर सांगा. आणि तेव्हा आता जीवा म्हणतो की ती असे म्हणाली सांना की लवकरच मात्र तो मास्टर आहे तर नंदिनीला अद्दल घडवेल म्हणून. आता नंदिनी हसते आणि एवढंच ना, आता मी तर वाटच बघून आहे की केव्हा तो माझ्या हाताला लागतो म्हणून. ते कुठे तो लपून बसलेला आहे त्याला मी शोधून काढेल, फक्त एकदा तो माझ्या हाताला लागून द्या, मला अशी अद्दल घडवेल की पुन्हा कुठल्याही लहान मुलाच्या अंगाला तो हात लावणार नाही. वेळेस आता हा विजय ह्या दोघांचं बोलणं चोरून ऐकतोय. तर एकदा माझ्या हाताला लागू दे, बघत राहा. तेव्हा विजय आता काहीतरी ठरवतो आणि तेथून बाजूला जातो. त्यावर आता जीवा नंदिनीला म्हणतो की अगं बास, हे बघ ऐकून घे, हे बघ चकाचक बाई, अगं पुन्हा त्या मर्दानी झून मध्ये घुसू नकोस. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आता आई होणार आहे, मग मी गरीब गाय बनून राहू का. त्यावरती जीवा म्हणतो की ठीक आहे मग सुपरमॅन हो, सुपर वुमन हो. त्यावरती नंदिनी म्हणते की हो होणारच आहे आणि हळूच म्हणते की मला सुपर मॉम व्हायचं आहे, त्याही पेक्षा बेटर. आणि नंदिनी मात्र हसते. हे बघा मी घराची सुद्धा काळजी घेणार आहे, बाळाची सुद्धा काळजी घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा मी सरळ करणार आहे. तर आणि तेवढ्यात ते आता ही मानिनी येते आणि म्हणते की कर तू नक्कीच त्याला सरळ कर आणि मस्त एक चपराक ठेवून देते. त्यावरती आता जीवा म्हणतो की एक मिनिट, आता मी काय केलेलं आहे बरं. आता मानिनी म्हणते की हा तू पाळणा परत केलास ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो की मी करत होतो परंतु ही नको म्हणाली. नंदिनीकडे बोट करतो. आता जीवाला मात्र नंदिनी दुसऱ्या हाताला चपराक बसवते आणि म्हणते की उगाच खोटं बोलू नका. तेव्हा आता जीवा म्हणतो की तुमच्या दोघींचे हात मात्र अगदी सटासट चालतात, मी बोलत नाही म्हणून. त्यावरती आता मानिनी म्हणते की तू बोलूच नको, अगोदर एक काम कर, तो पाळणा आहे तो त्या माणसाला परत करून टाक. तेव्हा आता जीवा म्हणतो की हो करतोय, लगेच कर असं मानिनी म्हणते.
तर नंदिनीला हसू येते आणि मानिनी मात्र नंदिनीला विचारते की मी पाळणा परत करायला सांगते, याचं तुला वाईट नाही ना वाटत? त्यावरती नंदिनी म्हणते की नाही हो आई, अजिबात नाही, उलट तुम्हीच काळजी करू नका, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. त्यावरती आता मानिनी म्हणते की अगं काळजी तर वाटतेच, खरं सांगू का तुझे बाबा येऊन गेले तेव्हापासून मात्र खरंच मला जरा भीती वाटते. काय ग नंदिनी, डॉक्टर काय म्हणाले? त्यावरती नंदिनी म्हणते की आई डॉक्टर सुद्धा असंच काहीतरी म्हणाले. तेव्हा आता मानिनी म्हणते की अगं बाई लवकर सांग की काय म्हणालेत, काळजी करण्यासारखं काही नाही ना? त्यावरती नंदिनी सांगते की आई डॉक्टरांनी सांगितलं की काव्याला थोडंसं जपायला हवं, तिची डिलिव्हरी आणि प्रेग्नेन्सी खूप नाजूक असणार आहे. तर मानिनी म्हणते की हो ना अगं, म्हणूनच मला भीती वाटते आणि हा गधडा 8 महिन्याच्या नंतर पाळणा आणावा लागतो आणि त्याने अगोदरच आणून ठेवलेला आहे. तर त्याला सांगते तरी सुद्धा तो पाळणा पाठवत नाही. तेव्हावरती आता लगेच नंदिनी म्हणते की आई तुम्ही शांत व्हा बरं, आपण मात्र सगळ्या गोष्टीची काळजी घेऊ, होईल सगळं काही ठीक. आणि तेवढ्यात मात्र आता वसवत्या ही विजयच्या रूम मध्ये येते आणि विजयला म्हणते की रम्याच्या नादाला लागून तुम्ही कशासाठी आता हा पपईचा ज्यूस केला बरं? तेव्हा आता विजय म्हणतो की रम्याला जे जे हवं आहे तर ते मी करणार आहे. आता हे सर्व काही ऐकून आता वसवत्या मनात म्हणते की रम्याचं तर याच्यावर प्रेम नाही, परंतु हा तर रम्यावर किती प्रेम करतोय आणि असं जावई मात्र मला खरंच शोधून सापडला नसता. आणि आता ही वसवत्या विचारत असते तर आता हा विचारतो की काय झालं आई, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, रम्याचं टेन्शनच घेऊ नका, कारण आपण त्या देशमुखांना अद्दल तर घडूयात. तेव्हा आता वसवत्या म्हणते की हो, जे काही आपल्याला करायचं असेल ते आपण जपून करूयात. आणि बाय द वे तुम्ही हल्ली ऑफिसला जात नाही का? नाही म्हणजे तुमचं काम व्यवस्थित चालू आहे का? तेव्हा लगेच आता विजय म्हणतो की हो, त्या रम्यासाठी मात्र हे सर्व आम्ही करत होतो आणि आता मात्र मी जाईल वर्क हाऊस मध्ये करत होतो रम्यासाठी. त्यावरती आता वसवत्ते खुश होते आणि म्हणते की खरंच माझी रम्या खूपच नशिबान आहे, कारण तुमच्यासारखा नवरा तिला मिळालेला आहे. हे बघा मी काय तुमच्याशी बोलत बसले, तुम्हाला तर ऑफिसचं काम करायचं असेल मी करा, ते काम मी येते. तेव्हा विजय म्हणतो की गुड नाईट आई. त्यानंतर मात्र आता इकडे मानिनीला काही झोपच येत नसते, तिला मात्र स्वप्नामध्ये असं दिसतं विजय जे काही बोलून गेलेला आहे की आता म्हणजे काव्याच्या आणि नंदिनीच्या म्हणजे जन्माच्या अगोदर मात्र शारदाचे 2 असे मिस कॅरेजेस झालेले आहे. आणि नंदिनीने आता हे मानिनीला सांगितलेलं असतं की डॉक्टरांनी काव्याच्या प्रेग्नेन्सी बद्दल खूप नाजूक आहे असं सांगितले आणि खूप जपायला सांगितलेलं आहे हे सगळं काही. आणि ती डॉल मात्र आता चिरडून गेलेली आहे पायाखाली, ते सगळं काही आता तिला स्वप्नात दिसतं. तेव्हा आता मानिनी लगेच स्वप्नातून जागे होते आणि मला असं विचित्र स्वप्न का पडलं असेल म्हणून तिला टेन्शन येते. ती उठून बसते आणि म्हणते की खरंच शी असं स्वप्न का पडलं असेल बरं, माझ्या दोन्ही नातवंडांना काही होणार नाही. आणि ती देवाला हात जोडून म्हणते की लक्ष असून दे बाबा, काळजी घे माझ्या सुनांची. म्हणून ती ग्लासमध्ये पाणी पाहायला जाते, तिला पाणी प्यायचं असतं परंतु ग्लास रिकामा असतो. तेवढ्यात ती पाणी प्यायला खाली येते आणि डायनिंग टेबलवर असलेल्या चमूतून ती पाणी घेते आणि पाणी पितच असते. तेवढ्यात पार्थ तिच्या जवळ येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो, म्हणतो की काय झालं घाबरायला? तेवढ्यात आता मानिनी आणखीनच घाबरते आणि ती छे असं म्हणते, ती खूप घाबरलेली असते. पार्थ विचारतो की काय झालं आई? तेव्हा पार्थ म्हणतो की अगं आई मीच आहे आणि तो आईला जवळ घेतो मिठीमध्ये. आणि आई काय झालं तुला, तू इतकी का पॅनिक झाली, का घाबरलीस, काय झालं बरं? आणि आता मानिनी म्हणते की अरे हे बघ, जेव्हापासून धनंजय भाऊजी येऊन गेलेत आणि त्यांच्याकडे जी मिस कॅरेजची जी काही हिस्ट्री आहे तेव्हापासून माझा जीवच थाऱ्यावर राहत नाही रे. शिवाय नंदिनीला मात्र डॉक्टरांनी हे सांगितलेलं आहे की काव्याची प्रेग्नेन्सी पार्थ म्हणतो की नाजूक आहे. आणि हे बघ आई मला माहिती आहे, तू बस बरं खाली, किती घाबरली बरं? त्यानंतर मानिनी विचारते की अरे तुला सुद्धा भीती वाटत असेल? पार्थ म्हणतो की तसं नाही, परंतु काव्याच मला म्हणाली सगळं काही छान होणार आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. तर हे बघ आपणच मात्र कोणतेही निगेटिव्ह वाईट ट्रीट करायला नकोय, असे निगेटिव्ह विचार आपल्या मनात आणायला नकोय. आता बाळ सगळं काही अगदी फील करत आहे, चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा, त्यामुळे आपण विचार कसा करायचा तर चांगलाच विचार करायचा. आणि हे बघ आई मी तुला एक गंमत सांगतो की आपल्या ऑफिसमध्ये रोहित आहे ना, त्याची बायको प्रेग्नेंट आहे. त्या सासूबाईंनी काय केलं माहिती आहे का, रोहितला आणि त्याच्या बायकोला ट्रेनिंग मिळावी यासाठी आत्ताच बाहुली आणून दिलेली आहे. म्हणजे त्या बाहुलीला मात्र बाळासारखं ट्रीट करायचं, दुपटं कसं गुंडाळायचं, लंगोट कसा बांधून द्यायचा, बाळाला उचलताना मानेखाली हात कसा धरायचा, सगळ्याची आता त्या बाहुलीला प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. तर ती मानिनी विचारते की ती बाहुली डायपर मध्ये शू करते का? तेव्हा आता पार्थ हसतो आणि म्हणतो की आई तू पण. आणि हे बघ आई मी काय म्हणतो, आपण सुद्धा एक बाहुली आणू आणि सगळे मिळून प्रॅक्टिस करूया. तेवढ्यात मानिनीला मात्र ती बाहुली गाडीच्या खाली गेलेली आहे चिरडून, तर ते सर्व आठवतं. तेव्हा मानिनी लगेच म्हणते की नाही, बाहुली बिवली काही या घरात येणार नाही, बाहुली नाही आणायची. पार्थ म्हणतो की बरं ठीक आहे आई, तू शांत हो बरं. आणि हे बघ पार्थ मी तुला सांगून ठेवते की माझ्या दोन्ही सुनांची डिलिव्हरी होईपर्यंत बाळाच्या निगडीत काही गोष्टी या घरात नाही आणायच्या. आणि तो जीवा सुद्धा पाळणा घरात घेऊन आला होता, त्या जीवाला सुद्धा मी पाळणा परत करायला सांगितलेला आहे. त्यामुळे कोणीही बाळाच्या निगडीत कोणतीही गोष्ट घरात आणायची नाही म्हणजे नाही. मला विचारत जा, माझ्याशी बोलत जा, कळतं ना मी तुम्हाला काय म्हणते. तेव्हा आता पार्थ मनात म्हणतो की मी टी शर्ट आणि बूट आणलेले आहे, हे जर आईला कळाले माझं काही खरं नाही. त्यावरती मानिनी त्याला विचारते
विचारते की कसला विचार करतोस, मी सांगितलेले तुला कळाले आहे ना. त्यावरती पार्थ म्हणतो की हो कळले आहे, मला सगळं काही व्यवस्थित कळालेलं आहे. म्हणून मात्र आता मानिनी देवाला हात जोडते आणि माझ्या दोन्ही सुनांची डिलिव्हरी वगैरे सगळं काही व्यवस्थित होऊन दे, मी हात जोडते. तेव्हा माझं दुसरं तुझ्याकडे काही मागणं नाही. त्यानंतर आता पार्थ म्हणतो की आई चल बरं झोपायला, काही टेन्शन घेऊ नको. त्यानंतर सकाळी सकाळी काव्या तयार होते आणि देशमुख म्हणजे पार्थला आवाज देते की चला देशमुख उशीर होतोय. तेवढ्यात तिथे विजय येतो. विजय म्हणतो की काय गुड मॉर्निंग काव्या, आणि बॅग वगैरे भरून कुठे? मला आणि रम्याला घाबरून घरबीर सोडण्याचा विचार तर नाही ना. तेव्हा आता काव्या रागाने त्याच्याकडे पाहत असते. ती आपल्या डोळ्याचा चष्मा काढून म्हणते की हे बघा जंगलातील वाघीण मात्र अशी त्यांना घाबरत नसते. मी प्रचंड स्वाभिमानी आहे आणि असं घर जावे बनून मात्र सासरी राहून फुकटचे तुकडे तोडायला मला नाही जमणार. एक आईच मला व्हायचं आहे आणि एक आई सुद्धा मला व्हायचं आहे. त्यामुळे मला तर अभ्यास करावाच लागेल छान. कारण कसं आहे की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. रम्यासारखा स्वतःचा पाय तोडून घ्यायचा नाही. रम्याला असं बोलून गेले होते की तू जर माझ्या नवऱ्याच्या किंवा बाळाच्या आजूबाजूला जरी फिरकलीस तर मी तुझं तंगड तोडेल. आणि माझ्या फक्त बोलण्याने तिचं तंगड तुटलं. काय कशी आहे ती, बरी आहे का? तिला विजयराव आवर्जून सांगा की खरंच मी तिला खूप मिस करते. त्यावरती आता विजय म्हणतो की हो नक्की सांगेल. तेव्हा आता लगेच विजय बाजूला निघून जातो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जीवा आता लगेच आता ह्या नंदिनीला मिठीत घेतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो. नंदिनी लाजते आणि म्हणते की मी कामावर जात असताना मात्र तुम्हाला हे लगेच सुचत असतं. तेव्हा आता जीवा म्हणतो की नको ना तू कामावर जाऊ, बाहेर खूप ऊन आहे आणि तसंही ऑलरेडी या रूम मधील टेम्परेचर खूप वाढलेलं आहे. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आहो जाऊन द्या ना मला. तेव्हा ती जायला निघते तर जीवा तिचा हात धरतो. तिच्या जवळ आता तो घुंगरू वाजवतो. तेव्हा नंदिनी फारच लाजते. त्यानंतर आता इकडे मानिनी पार्थला म्हणते अरे आल्यानंतर मात्र तुमचं काम काही संपत नसतं. तेव्हा पार्थ म्हणतो की रम्याची कामं तर मलाच करावी लागतात, नवीन कोणीतरी येईपर्यंत मला हे सर्व बघावं लागेल. एवढ्यात आता विजय लगेच आपल्या फोनवर कोणाला तरी सांगत असतो की नवीन कॅरेक्टर येण्याची वेळ झालेली आहे. कारण दोघात तिसरा येणं खूप महत्वाचं असतं, इंटरेस्टिंग असतं. आता कोणीतरी तिसरी म्हणजे एम्प्लॉई मात्र हे आणणार असते पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी भांडण निर्माण करण्यासाठी. हा विजय मात्र खूपच हसत असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.